नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल लोकमत भक्ती. यामध्ये आपण दर महिन्याला आपण माहिती घेत असतो ती म्हणजे आपल्या जन्मतारखेनुसार येणाऱ्या आपल्या मुलांक याविषयी. आत्तापर्यंत आपण माहिती घेतली आहे ती म्हणजे 1 ते 5 या मुलांकाची. तर आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे मुलांक 6 याबद्दलची. तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा. ज्यांची जन्मतारीख 6 आहे, 15 किंवा 24 आहे, तुम्ही यांची बेरीज केली तर ती 6 असणार आहे. अशा ह्या जन्मतारखेंच्या बेरजेला जे आपण 6 म्हणालो त्यालाच मुलांक असं म्हणतात. अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो, त्यांच्या आवडीनिवडी काय असतात, त्यांना कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष यश मिळतं, आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठल्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत, तर अशा व्यक्तींचे विचार कोणत्या मुलांकाबरोबर जुळतात, अशी बरीचशी माहिती मंडळी आपल्याला आजच्या या भागामध्ये करून घ्यायची आहे. तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा आठवण करून देतो, शेवटपर्यंत पहा. मुलांक 6 असलेल्या व्यक्ती ह्या शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात. कारण कुठला ना कुठला तरी ग्रह हा आधिपत्य गाजवत असतो मुलांकावरती. आणि या शुक्र ग्रहाच्या अंमलामुळे या व्यक्ती 6 मुलांक असलेल्या अत्यंत रसिक, कलाप्रिय असून त्यांच्याकडे उपजत अशी सौंदर्यसृष्टी अत्यंत सुंदर असते. त्यांच्या कामामध्ये त्यामुळे नेहमीच टापटीपणा, व्यवस्थितपणा आणि सुबकता आढळतेच. सौंदर्य, कला, निसर्ग, स्वाद यांचा आस्वाद घेण्यासाठी ही मंडळी नेहमी आसुसलेली असतात, पुढाकार घेताना दिसतात. आणि म्हणूनच त्यांचं जीवनसुद्धा एकंदरीत विविध रंगांनी आणि विविध ढंगांनी नटलेलं असतं. त्यांची वृत्ती ही शौकीन आणि विलासप्रिय असते. फळं, फुलं, निसर्ग सौंदर्य, प्रवास, गाणी, मनोरंजन, चविष्ट खाणे यांच्यामध्ये रमून जायला यांना मनापासून आवडतं. भौतिक सुखाकडे यांचा ओढा थोडा जास्त राहतो आणि त्यामुळेच आपलं आयुष्य अधिक सुखकर होण्यासाठी त्यांचा नेहमीच कल असतो, प्रयत्न असतो. आणि हे आयुष्य सुखकर होण्यासाठी योग्य ती मेहनत, कष्ट घेण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. त्यांच्या बोलण्यामध्ये मार्दवता असते. तर शृंगाराची विलक्षण आवड या मंडळींमध्ये आढळते. आपल्या व्यक्तिमत्वामधून भिन्नलिंगी व्यक्तीला आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी त्यांची वाटेल ती तयारी असते. आणि त्यामध्ये या व्यक्ती यशस्वीसुद्धा होताना दिसतात आणि बऱ्यापैकी यशस्वी होतात. 6 मुलांकाची ही मंडळी नेहमीच उत्साही असतात, अगदी उत्साहाने फुरफुरलेली असतात. त्यांची प्रवृत्ती ही स्वप्नाळू असते. उपभोग घेण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांचं आयुष्य हे नेहमी रसरशीत आपल्याला भासतं. चित्रकला, पेंटिंग, अभिनय, संगीत, नृत्य, गायन अशा विविध कला आविष्कारांकडे यांचं नेहमीच आकर्षण राहतं. आणि अगदी त्यांना करता नाही ना आलं तरी तो कान आणि नजर मात्र असते. परंतु त्याचबरोबर गूढ विषयामध्ये सुद्धा यांना विशेष आवड आणि रस असतो. त्यामुळे ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र, रेकी, हिलिंग, टॅरो कार्ड रीडिंग अशा विषयामध्ये सुद्धा ही मंडळी छानपैकी रमताना दिसतात, करिअर करताना दिसतात. मात्र यांच्या पत्रिकेतला शुक्र ग्रह जर अशुभ किंवा बिघडलेला असेल तर मात्र यांना प्रेमामध्ये अपयश येण्याची शक्यता असते. वैवाहिक जीवनामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. जीवन वैफल्यग्रस्त होणं, विविध व्यसनांच्या आहारी जाणं अशा वाईट गोष्टींचा सुद्धा अनुभव या 6 मुलांकाच्या बाबतीमध्ये येतो. पण तो पत्रिकेतला शुक्र बिघडला असेल तर. आरोग्याचा विचार केला तर मूत्ररोग, वीर्याचे आजार, नेत्ररोग, लैंगिक न्यूनगंड, चैन आणि आरामदायक जीवनशैलीमुळे होणारे आजार, मधुमेह, वजन वाढणं यासारख्या आजारांपासून सावधानता मात्र या मंडळीने नेहमी ठेवावी. या बाबतीमध्ये काळजी घ्यावी, योग्य डॉक्टरी सल्ला घ्यावा. 6 मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी हॉटेल व्यावसायिक, नाट्यकला, नाट्य, कला, सिनेमा, संगीत यामध्ये दिग्दर्शन करणं, अभिनय करणं, फळाफुलांचे व्यापारी, उदबत्ती, अगरबत्ती, अत्तर, महागडं फर्निचर, वाद्य, कपडे, अगदी महागडे कपडे, दागदागिने, सोनं, चांदी अशा प्रकारचे व्यापार आणि हो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, आर्थिक सल्लागार, बँक, फायनान्स, कलावंत, ज्योतिषी, मीडिया, विविध फळांचे ज्यूस ही जी काही सगळी कार्यक्षेत्र आहेत या कार्यक्षेत्रामध्ये ही मंडळी नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर अतिशय सुंदर अनुभव यांना येतो. किंवा या क्षेत्रामध्ये आवर्जून ही मंडळी यश संपादन करताना दिसतात. आणि म्हणून ज्यांचा 6 मुलांक आहे त्यांनी अवश्य हा विचार करू शकतात. 6 मुलांक असलेल्या व्यक्तींची आर्थिक बाजू जर पाहिली तर त्यांचा स्वभाव हा बऱ्यापैकी खर्चिक असतो. स्वतःच्या व्यक्तिमत्वावर ही मंडळी नेहमीच वाजवीपेक्षा जास्त खर्च करताना दिसतात. मनोरंजन, चैन, व्यसन, कपडालत्ता यावर जास्त खर्च करण्याकडे यांचा नेहमीच कल असल्यामुळे भविष्यामध्ये मात्र या स्वभावामुळे
आर्थिक अडचणींना मात्र यांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणूनच या मंडळीने नेहमी खर्च करा, पण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजेच आपली आर्थिक गुंतवणूक करा असं अंकशास्त्र सांगतं. ज्या व्यक्तींचा मुलांक 5, 7 आणि 8 आहे अशा व्यक्तींबरोबर यांचे स्वभाव फार चांगल्या पद्धतीने जुळताना दिसतात. अशा या हरहुन्नरी 6 मुलांक असलेल्या लोकप्रिय प्रसिद्ध व्यक्तींमध्ये येतात ते म्हणजे थोर रंगकर्मी प्रभाकर पणशीकर, नारायण सुर्वे, प्रसिद्ध गझलकार आणि कवी सुरेश भट, लेखक वसंत सबनीस, शिरीष पै. मंडळी, ही होती मुलांक 6 बद्दलची माहिती. पुढच्या भागामध्ये अशीच माहिती घेणार आहोत मुलांक 7 या नंबरची. मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. खळावे लोभाय असावा. गुरुदेव दत्त.